उसाच्या फडामध्ये नेत्यांचं पीक, दोन्ही आघाड्यांमध्ये जागेचा पेच। लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी आणि नेत्यांनी जोमाने तयारी सुरू केली आहे। सगळ्याच मतदारसंघात हे असं चित्र आहे, परंतु काही मतदारसंघाचे राजकीय चित्र हे थोडं हटके। तसाच मतदारसंघ म्हणजे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघात ऊसाचं पीक अमाप आहे, तसेच राजकीय पुढाऱ्यांचं पीक सुद्धा या मतदारसंघामध्ये जोमात असतं। नगरमधील 11 मतदारसंघ एकीकडे आणि हा मतदारसंघ एकीकडे, इतके राजकीय पुढारी या मतदारसंघात आहेत। कधी हे नेते एकमेकांना मदत करतात, तर कधी कधी एकमेकांवर राजकीय कुरघोड्या करतात। आता यंदा हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार, कुणाची डोकेदुखी वाढणार, हे सगळं या व्हिडिओमधून पाहायचंय। नमस्कार, महाराष्ट्र अपडेटमध्ये आपलं स्वागत। श्रीगोंदा मतदारसंघावर बबनराव पाचपुतेंची एक हाती वर्चस्व राहिलेलं आहे। 1980 ते 1990 या कालावधीत ते जनता पक्षाकडून, तर 1990 ते 1995 या कालावधीमध्ये जनता दलाकडून ते विधानसभेवर गेले। त्यानंतर काँग्रेसकडून निवडणूक लढवत ते विजयी झाले। सलग 4 वेळा ते आमदार झाले, परंतु 5व्या टर्ममध्ये 1999 ला ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर पराभूत झाले। 2004 ला अपक्ष म्हणून ते रिंगणात उतरले आणि पुन्हा आमदार झाले। 2009 मध्ये राष्ट्रवादीकडून विजयी झाले। या सगळ्या काळात पाचपुते 3दा मंत्री राहिले, गृहराज्यमंत्री, आदिवासी मंत्री, वनमंत्री, नगरचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष राहिले। 2014 ला मोदी लाटेमध्ये पाचपुतेंनी पक्ष बदलला आणि भाजपची वाट धरली, पण शरद पवारांनी राहुल जगताप या जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या उमेदवाराला रिंगणात उतरवलं। पवारांची खेळी यशस्वी ठरली आणि जगतापांनी तब्बल 13,000 मतांनी पाचपुतेंचा पराभव केला आणि त्यावेळी श्रीगोंद्यातील इतर नेते पाचपुतेंच्या विरोधात रिंगणात उतरले होते। पण 2019च्या निवडणुकीत ऐनवेळी राहुल जगतापांनी माघार घेतली। त्यानंतर राष्ट्रवादीने घनश्याम शेलार यांना रिंगणात उतरवलं। शेलारांनी पाचपुतेंना तगडी फाईट दिली, पण पाचपुते अवघ्या 4,750 मतांनी विजयी झाले। आता ज्या पक्षाचा विद्यमान आमदार, त्या पक्षाला मतदारसंघ असं सूत्र महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपात असणार आहे। तसं पाहायला गेलं तर या मतदारसंघावर महायुतीमध्ये भाजपचा दावा असणार आहे, पण आता अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून या जागेवर दावा सांगितला जातोय, तर महाविकास आघाडीमध्ये या जागेवर शरद पवार गटाचा दावा आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना सुद्धा या जागेवर दावा ठोकू शकते। त्यामुळे दोन्ही आघाड्यांमध्ये या मतदारसंघातून रस्सीखेच असणार आहे हे नक्की आहे। या मतदारसंघात पक्षांप्रमाणेच इच्छुकांची संख्या सुद्धा मोठी आहे। विद्यमान भाजपचे आमदार बबनराव पाचपुते हे वैयक्तिक कारणामुळे मतदारसंघात कमी उपलब्ध होत आहेत। त्यांचे पुत्र विक्रमसिंह हे मतदारसंघात सक्रिय झाले, ते सुद्धा दावेदार आहेत। या मतदारसंघात नगर तालुक्यातील 35 गावं जोडली आहेत। या गावांमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांचं वर्चस्व आहे, परंतु लोकसभेच्या निवडणुकीत निलेश लंकेंनी या भागात जबरदस्त मतं घेतली आहेत। पण स्थानिक राजकारणात कर्डिलेंचं वर्चस्व असल्यामुळे ते सुद्धा या मतदारसंघावर दावा करू शकतात। त्यामुळे भाजपला इथून उमेदवार देताना नाकेनऊ येणार आहे। या मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते आणि नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे हे दोघे सुद्धा उमेदवारी मागतात। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा, दत्तात्रय पानसरे असे स्थानिक नेते सुद्धा अजितदादांकडे, त्यामुळे राष्ट्रवादी या जागेवर प्रबळ दावेदार आहे। महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून यंदा माजी आमदार राहुल जगतापांनी पुन्हा एकदा ठेका धरलाय, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते हे तयारी करतात। त्यांच्या उमेदवारीसाठी शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत हे स्वतः इच्छुक आहेत। या प्रबळ दावेदारीतून अपक्ष म्हणून एखाद्यानं उमेदवारी केल्यास तिथे आता तिरंगी लढत होऊ शकते। हा मतदारसंघ हा बागायती आहे, त्यामुळे या तालुक्यामध्ये कुकडीतून वेळेत आवर्तन न सुटल्यामुळे पिकांचं नुकसान होत आहे। आवर्तन वेळेत मिळावं यासाठी नेत्यांनी प्रयत्न करावा अशी मागणी सातत्यानं शेतकरी वर्गातून होतीये। तसेच नगर तालुक्यातील साखळी योजना मार्गी लावावी अशी सुद्धा मागणी सातत्यानं होतीये। सरकारी पातळीवर स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले। या योजनेच्या सर्वेक्षणाला देवेंद्र फडणवीसांनी मंजुरी देऊन निधी सुद्धा दिलाय। हा मतदारसंघ कुणाला जाईल, कोण उमेदवार रिंगणात राहणार, हे उमेदवारी यादी जाहीर झाल्यावर समोर येणारच आहे, परंतु तोपर्यंत उमेदवारीसाठी सर्वजण आपला खुटा बळकट करतायत हे नक्की।
अशाच महत्त्वपूर्ण राजकीय विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी आमच्या महाराष्ट्र अपडेट या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।